झोळंबे, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं, झऱ्यांच्या पाण्यावर शेती बागायती करणारं, देवराया जपणारं, झऱ्यांची पूजा करणारं दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे म्हणजेच पूर्वीचं जलंबू. जल म्हणजे पाणी आणि भू म्हणजे जमीन. जमिनीतून वाहणाऱ्या या असंख्य झऱ्यांमुळेच या गावाला जलंबू असे संबोधले गेले असावे. झोळंबे गावचं वैशिष्ट्य म्हणजे येथील नावण उत्सव. वर्षभर गावात अनेक सण उत्सव पूर्वजांनी घातलेल्या मागा मर्यादेप्रमाणे साजरे केले जातात. त्यातीलच एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे शिमगोत्सव. होळी पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाची 9व्या दिवशी संपूर्ण गावात न्हावाण देऊन सांगता होते. झोळंबे गावच्या या न्हावाण उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. ज्या पूर्वजाने हा गाव वसवला आणि जी माग मर्यादा घालून दिली, आज शेकडो वर्षांनंतरही गावातील मर्याददार आणि रयत पिलगी अगदी आनंदाने आणि एकोप्याने ती जोपासत आहेत. झोळंबे गावचा हा न्हावाण उत्सव अनुभवताना नेहमीच अंगावर शहारे येतात. होळी पौर्णिमेला सर्व गावकरी मिळून ठरलेल्या ठिकाणी जातात. आंबा किंवा फणस ठरलेल्या झाडाची पूजा करतात आणि होळी वाजत गाजत बाराच्या चव्हाट्यावर घेऊन येतात. त्यानंतर पूर्वजांनी आखून दिलेल्या कामांप्रमाणे सर्वजण मिळून आनंदाने होळी घालतात. होळी पौर्णिमेच्या 7व्या दिवशी दुपारी गावाबाहेरचे राधा खेळ व रुंबाट, तर 8व्या दिवशी सकाळी गावात राधाकृष्णाचा खेळ असतो. तर सायंकाळी चव्हाट्यावर देवाच्या खेळांसोबत गावात रुंबाट सोडलं जातं. देवता पाच माया बारांना ज्या पूर्वजान हयसर माग मर्यादा घातलेली असा आणि आज हो व्हायल्याचो 8वा दिवस असा आणि 8व्या दिवशी जो काय खेळ सोडून तो आज गावठाणात हे मागा मर्यादी प्रमाणे तुका सांगना बोलना करून सोडतो जसो खेळो आज आई कडसून सोडतो तसो परत पूर्ण गाव करून ते आईच्या दर्शनात या धर्मेसारखे देवते पाच माया बारा अंधारान 12 गड्यांच्या विद्येच्या मालकान मुडेदार करान मेणीवाड करान आणि त्या व्हरड्यान आणि ह्या बारांच्या आर्यान कोणते तऱ्हेची आड अडचण न येता सटसूट न जावच्या आधी ह्या रोमाट परत हे म्हणले की आई घालून लावचा. तसंच आज हो गाव गिराम असा गावा गिरमाच्या हाता पायाकडे भुरग्या बाळाकडे गेले भिंतीकडे बांधलेले मुठीकडे काट्या कुट्याकडे शिऱ्या भाड्याकडे नोकरे चाकरेकडे अन्न वस्त्राकडे धन दौलतीकडे या देऊन किल्लेला तुला परिहार कर आणि ही जी तुझी मर्यादा असा किंवा रयत पिलगी असा ही जी वार्षिक काच कामा असत ती किंवा धर्मेचे देवते आणि त्या वर्ड्यान मुडीदारकरान मेंढीवाडकरान बारांच्या आईयांची हल कौलासन करून घेऊची इतकीच आम्ही तुझ्याकडे हो पदर पसर तू मागणी माग तू. गावठाण करून हे रुंबाट रात्री उशिरा मानावर म्हणजेच देवाच्या माहेर घराकडे येते आणि नंतर चव्हाट्यावर रणबाला खेळ चालू होतात आणि पहाटे गावात चोर सोडले जातात. त्यानंतर देवाची पालखी प्रदक्षिणा होते. नवव्या दिवशी दुपारी होळीवर धूळ मारून सर्व गावकरी गावात धूळ मारण्यासाठी जातात आणि त्यानंतर संपूर्ण गाव स्वच्छ करून देवाच्या आगमनाची तयारी करतात. देवता पाच माया मारा तर अमृताचो जो दिवस असा त्याच्यासाठी तुका बाराच्या चव्हाट्यावरून 12च्या चौकाव्यात होतो 12च्या चौकाव्यातून परत 12च्या चव्हाट्यावर येऊचो 12च्या चव्हाट्यावरून परत ह्या गावठात करून परत होय कोठे तऱ्हेची आड अडचण न लागांच्या आधी परत 12च्या चव्हाट्यावर येऊन जो काय मागा मर्यादेचो न्यायनीतीचो मेळो असा तो माहेपुरीच्या अंधारात 12च्या चव्हाटेकरान तो आज हे रयत पिलगे आणि ह्या मर्यादारांक सांगायचो असा आणि त्यांच्यानी तो धडो गिरावचो असा तरी काहीतरी जरी आडिया उभ्या खोटा
नाटा असला तर त्या होरड्यात तुझ्या पायाखाली घालून ती टिक्क्याचं मालक मिनी वाळकार, भारागड्याचं विद्येचं मालक मुळे जाळकार, घाटाचे ताळीपासून समुद्राचे किनारीपर्यंत ज्याची नावकी दिगातात त्या काय सांगणार बोलणं करतेलता जरी काहीतरी खोटा नाटा असला त्याचं बंदोबस्त कर आणि या कार्य या धडण्याचे देवते मोठे जाळकारात मिनी वाळकारात निर्भीतपणे ह्या पार पाडून घे माझे भाई औषधी पाया. चव्हाट्यावर असलेला कळस मानकरी श्रीदेवी माऊली मंदिराकडे घेऊन जातात. त्यानंतर सर्व देवदेवतांना न्हावण घातले जाते. न्हावणाचा कळस देवाच्या डोक्यावर ठेवला जातो आणि देवाला सांगणे केले जाते. एक एक अवतार उभे राहून देवासाठी मार्ग मोकळा करत पुढे जातात. त्यामागून देव डोक्यावर न्हावणाचा कळस घेऊन सुसाट वेगात धावत सुटतो. देव डोक्यावर न्हावणाचा कळस घेऊन सुसाट धावत सुटतो. पुढे दांडेकर देवता आणि त्यामागून पूर्वीचा वस, मायेचा वस, चव्हाटेकार असे सर्व अंधार देवाचा मार्ग मोकळा करत सर्वप्रथम चव्हाट्यावर जातात. चव्हाट्यावर देव होळीला न्हावण घालतो. त्यानंतर मानकरी न्हावण घेतात. पुन्हा एकदा पुढे 12-5 अंधार आणि मागून देव गावातून धावत कुळघराकडे जातो. कुळघराकडून स्थळकाराकडे आणि मग माणावर म्हणजेच माहेर घराकडे जातो.
असंख्य भाविक न्हावण घेतात. मानावरून प्रमुख मानकऱ्यांच्या घरी न्हावण घालतात आणि पश्चिम दिशेस असलेल्या मेंदवाडकर देवतेला न्हावण घालण्यासाठी धावत जातो. मेंदवाडकराच्या अंधारासोबत सर्व अंधार न्हावण घेतात. अंधारांक वाटते अरे तिकडे पुढे जाऊ. अंधार हे पिंड काय करू काय बा त्यानंतर संपूर्ण गाव फिरून रात्री 12च्या सुमारास प्रचंड वेगात देव चव्हाट्यावर येण्यासाठी निघतो. चव्हाट्याबाहेर देव खेळतो. यावेळी डोक्यावर कळस घेऊन हात न धरता संचारलेला देव खेळत असतानाचे दृश्य फारच अवर्णनीय आहे.
त्यानंतर देवीच्या भेटीसाठी सुसाट वेगाने देव चव्हाटा मंदिरात येतो। त्यावेळी देवाला स्थिर केले जाते। संपूर्ण गावाला न्हावण घालून देव जेव्हा चव्हाट्यावर येतो तेव्हा मायेचा वस संपूर्ण मर्याददार आणि रयत पिलगीला मागा मर्यादेची जाणीव करून देत कौल देतो। कित्येक वर्षापासूनची अशा प्रकारे कौल देण्याची ही जुनी परंपरा आजही चालू आहे। गावठाण करून अमृत पाजून पुरसा आनंद मारलेले मुठीकडे अन्न वस्त्राकडे गालेरायचे आणि माझा देवतेचा नाव घेऊन ज्यादा लेकरू त्यानंतर माहेरवाशिणी देवाला नारळ अर्पण करतात आणि उर्वरित लोक न्हावण घेतात आणि अद्भुत अशा या न्हावण उत्सवाची सांगता होते। धन्य ते आमचे पूर्वज ज्यांनी ही माग मर्यादा घालून दिली आणि आज पूर्वजांच्या पुण्याईमुळेच आम्ही हे सर्व अनुभवतोय। लागले भाग्य आमासी जन्मलो झोळंबे गावी।